महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचं एक वक्तव्य आज त्यांनी भाषणामध्ये एक वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजना हे वक्तव्य काय आहे आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं लाडकी बहीण योजनेबाबत आणि या माध्यमातून हा जो व्हिडिओ आहे व्हायरल झालेला आहे. नेमकी काय भूमिका होती आपली त्या? हे पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली एक खूप पॉप्युलर झालेली योजना आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,30,00,000 महिलांना याचा लाभ झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10.5 लाख महिलांना याचा लाभ झालेला आहे आणि खूप पॉप्युलर आहे. मी आज जे वक्तव्य केलं ते एवढ्यासाठी केलं की काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर अशा काही महिला दिसतील हे हा काँग्रेसचा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असेल, हा काँग्रेसचा वोट जिहाद करण्याचा प्रयत्न असेल. याच्यासाठी माझं हे वक्तव्य होतं. महिलांनी त्यांच्या आमिषाला किंवा फेक नरेटिव्हला किंवा त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये हा माझ्या वक्तव्यापाठीमागची माझी भूमिका होती. कोल्हापूरमध्ये जो हा लाडक्या बहिणीचा जो आता मुद्दा आला आणि त्यावरनं एखादं कुठलं असं वक्तव्य झालं आपल्याकडून आजचं जे, त्यामध्ये काँग्रेस कुठेतरी यामध्ये राजकारण करते. 100% काँग्रेसला विकासाचा कुठलाही अजेंडा नाही आहे, कोणताही मुद्दा नाही आहे. गेल्या अनेक वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे, त्यांनी कुठलीही विकास कामं केलेली नाहीत. त्यामुळे अशा या वक्तव्याचा कुठंतरी वेगळा अपप्रचार करायचा आणि त्यातनं काय साध्य होतं का बघायचं. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या 10च्या 10 सीट निवडून येणार आहेत याची खात्री त्यांना झालेली आहे आणि म्हणून हा जो प्रकार आहे तो अशा पद्धतीनं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे अशी माझी म्हणणं आहे. व्हिडिओ काढा, फोटो पाठवून द्या, हा नेमका अर्थ काय घ्यायचा बहिणींनी तुमचा? हा माझा सांगण्याचा हेतू एवढाच होता की अशा पद्धतीनं जर काय महिला त्यात जात असतील, वोट जिहादचा बळी पडत असतील तर त्यांचे फोटो घ्या, नावं घ्या, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ देता येईल. त्यांना या फेक नरेटिव्हपासून आपल्याला बाजूला करावं लागेल. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून हे करावं ही माझी त्याच्या पाठीची भूमिका होती. हे होते धनंजय महाडिक. आज सायंकाळच्या दरम्यान एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला की लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून लोकांचे म्हणजे महिलांचे फोटो द्या आणि त्यावर मी कारवाई करेन. मात्र त्यांनी आताच खुलासा केलेला आहे की या व्हिडिओ मागं मात्र एक राजकारणच केलं जातं आहे. असं कोणतंही वक्तव्य मला बोलायचं नव्हतं. मात्र या ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देऊ अशा देखील यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.